पुण्यातील बाणेर बावधन परिसरात बालवडकर बंधूंमधील राजकीय वातावरण तापू लागलेले प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपचे उमेदवार लहू बालवडकर आणि राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांच्यात शाब्दिक वाद झालाय। भाजपकडून तिकीट नाकारल्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी असं आवाहन लहू बालवडकर यांनी केलेलं आहे। आव्हान असं म्हणता येत नाही, हे त्यांचा फेल्युअर आहे व पक्षश्रेष्ठींना आव्हान देण्यापेक्षा त्यांनी इथल्या मतदार जनतेला सांगावं, इथल्या आमच्या प्रभागातील गावातील लोकांना सांगावं की त्यांनी काय विकास कामं केल्यात। कुठला प्रोजेक्ट बाणेर बालेवाडीमध्ये 2017 ते 2022 टर्म संपल्यानंतर ते 2025 पर्यंत ते आमच्या पक्षात होते। इथे आमदार पण भारतीय जनता पार्टीचे होते, खासदार भारतीय जनता पार्टीचे होते, सत्ताही भारतीय जनता पार्टीची। पण तुम्ही तुमच्या माध्यमातून कुठले फंड आणले? बाणेर बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी या गावांसाठी कुठले फंड आणले? त्यानंतर नव्याने समाविष्ट झालेले सूस माळुंगे या ठिकाणी तुम्ही काय केलं हे दाखवा ना। विकास कामावरती बोला। ते राहिलं बाजूला तर स्वतःचं स्वतःपुरतं पाहणार, ह्याला काय म्हणत नाही।